नमस्कार. आज आपण एका अतिशय रंजक आणि थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आपण नेहमी श्री स्वामी समर्थांची रूपं वेगवेगळ्या फोटोंमध्ये पाहतो, बरोबर? पण आज आपण समकालीन बखरी आणि ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये त्यांच्या प्रत्यक्ष शारीरिक स्वरूपाबद्दल काय नोंदी आहेत याचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. हे संपूर्ण विश्लेषण पूर्णपणे ऐतिहासिक नोंदींवर आधारित आहे, ज्यातून आपल्याला त्यांच्या भव्य आणि विलक्षण व्यक्तित्वाची एक नवी ओळख होईल. चला तर मग थेट मूळ विषयाकडे वळूया. एक कल्पना करा, तुम्ही ऐतिहासिक अक्कलकोटमध्ये एका सामान्य ग्रामस्थाच्या रूपात आहात आणि तुमची सकाळ झालीये. तुम्ही स्वामींना आजवर फक्त चित्रांमध्ये पाहिलंय, पण ते प्रत्यक्ष कसे दिसत होते, त्यांचा प्रत्यक्ष शारीरिक वावर कसा होता, बखरींमध्ये जे वर्णन वाचायला मिळतं ना, ते खरोखरच थक्क करणार आहे. सुरुवात करूया त्यांच्या भव्य शारीरिक रूपापासून. समकालीन बखरिया याबद्दल नेमके काय सांगतात ते आपण पाहूया. तुम्ही विचार करत असाल की त्यांची उंची किती होती, तर बखरींनुसार त्यांची उंची तब्बल 7 ते 7.25 फूट होती. म्हणजे विचार करा किती भव्य आणि गगनभेदी व्यक्तिमत्व असेल ते. आणि या गोष्टीला दुजोरा मिळतो तो आजही जतन करून ठेवलेल्या त्यांच्या महाकाय पादुकांवरून. त्या पादुकांचा आकार पाहिला की या आकड्याची सत्यता आणि त्यांच्या प्रचंड उंचीची सहज कल्पना येते. त्यांच्या केवळ उपस्थितीनेच सभोवतालचं वातावरण नक्कीच भाडून जात असेल. आता या विशाल उंचीसोबतच एक अतिशय रंजक गोष्ट म्हणजे त्यांचं पोट एखाद्या गोल डेऱ्यासारखं होतं. प्रत्यक्षदर्शी आणि भक्तांनी या रूपाचं वर्णन करताना लिहून ठेवलंय की या डेऱ्यासारख्या गोल पोटात जणू संपूर्ण ब्रह्मांडच समावलं आहे. म्हणजे हे फक्त शारीरिक वर्णन नाहीये, तर त्यामागे त्यांच्या विराट स्वरूपाचं एक खूप मोठं आध्यात्मिक रूपक दडलेलं आहे. हे झालं त्यांच्या भव्यतेबद्दल. पण आता आपण त्यांच्या शरीराच्या काही अशा सूक्ष्म आणि अद्भुत तपशिलांकडे वळणार आहोत, जे वाचून खरोखरच आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. म्हणजे बघा, गावातील जो न्हावी त्यांची नखे कापायला यायचा, त्याने एक अतिशय नाजूक अनुभव नोंदवलाय. त्याच्या सांगण्यानुसार स्वामींची नखं इतकी मऊ आणि कोमल होती की ती जणू गुलाबाच्या पाकळ्याच असाव्यात. ती कापण्यासाठी कोणत्याही शस्त्राची गरजच पडत नसे. हातानेच ती एखाद्या फुलाच्या पाकळीसारखी अगदी सहज खुडता येत असत. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. त्यांचं बाह्यरूप जेवढं भव्य होतं ना, तेवढीच त्यांची काया नाजूक होती. त्यांच्या पावलांबद्दल असं म्हटलं जातं की ती लोण्याहूनही मऊ होती. ज्यांनी त्यांच्या चरणांना स्पर्श केला त्यांना तर त्यांच्या पायात हाडं आहेत की नाहीत हे देखील समजत नसे. इतकी ती त्वचा नितळ आणि अत्यंत कोमल होती. या ऐतिहासिक नोंदींमध्ये आणखी एक गूढ आणि आश्चर्यकारक बाब आहे. रस्त्यावर कितीही चिखल असू दे आणि त्या चिखलातून स्वामी चालत गेले तरीही त्यांची ती अत्यंत मऊ पावले नेहमी लखलखीत आणि स्वच्छ राहायची. त्यावर चिखलाचा किंवा घाणीचा लवलेशही नसायचा. आहे ना कमाल? ही गोष्ट खरोखरच लक्ष वेधून घेते. आता त्यांच्या दैनंदिन सवयींबद्दल बोलायचं झालं तर तिथेही आपल्याला कमालीचा विरोधाभास पाहायला मिळतो. स्वामी खऱ्या अर्थानं त्यांच्या मनाचे राजे होते. ते कुठल्याही ठराविक मानवी दिनचर्येत अडकले नव्हते. कधीकधी ते कित्येक दिवस अंघोळच करत नसत, तर कधी एखाद्या दिवशी चक्क 4 वेळा स्नान करत असत. त्यांचा असा कोणताही एक नेम नसायचा. पण यातला सर्वात महत्त्वाचा आणि रंजक मुद्दा हा आहे की त्यांच्या या अनियमित स्नानाच्या सवयी असूनही त्यांच्या शरीरातून नेहमी एका अत्यंत पवित्र आणि सुंदर धुपाचा सुगंध दरवळत असे. म्हणजे विचार करा, कित्येक दिवस अंघोळ न करूनही त्यांच्या सान्निध्यात कायम एक नैसर्गिक सुवास असायचा, जो आजूबाजूच्या सर्वांना थक्क करून सोडायचा. चला, आता आपण एका पुढच्या आणि तितक्याच मनोरंजक भागाकडे वळूया. तो म्हणजे त्यांच्या आश्चर्यकारक आहाराच्या सवयी. आता एवढ्या मोठ्या आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला सकाळी काय आवडत असेल, तर त्यांना गोड पदार्थांची प्रचंड आवड होती. सकाळी उठल्यावर त्यांना आवर्जून खीर, मसाले दूध किंवा पन्हे लागायचं. हे असे छोटे छोटे तपशील या भव्य व्यक्तिमत्वाला एका अतिशय साध्या आणि मानवी पातळीवर आणून ठेवतात. पण आता जी माहिती आपण बघणार आहोत ती खरोखरच अकल्पनीय आहे. त्यांच्या आहारातील हा टोकाचा विरोधाभास बघा. ऐतिहासिक नोंदी सांगतात की कधीकधी ते सलग अनेक महिने अन्नाशिवाय अगदी पाण्याचा एक थेंबही न घेता कडक उपवास करत. आणि जेव्हा त्यांना भूक लागायची तेव्हा ते एकाच बैठकीत तब्बल 600 ते 700 भाकऱ्या सहज खात असत. हे ऐकून खरंच विश्वास बसत नाही. हा 15चा आकडा बघा. यावरून तुम्हाला त्यांच्या प्रचंड आहाराची व्याप्ती लक्षात येईल. जेव्हा स्वामींना अशी भूक लागायची आणि शेकडो भाकऱ्यांची गरज असायची, तेव्हा त्यांच्यासाठी भाकऱ्या थापायला चक्क 10 ते 15 महिलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चुलीजवळ बसावं लागायचं. तेव्हा कुठे त्यांच्या जेवणाची सोय व्हायची.
हे सर्व ऐकल्यावर नक्कीच कुतूहल अधिक वाढत असेल. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया, जो त्यांच्या विश्वव्यापी प्रेम आणि असीम करुणेबद्दल सांगतो. इतका भव्य आणि अफाट वावर असलेले स्वामी कधीकधी अगदी साधेपणाने एखाद्या सामान्य माणसाच्या दारात जाऊन उभे राहायचे आणि अतिशय नम्रपणे म्हणायचे, जेवण घाल गे माये. त्यांचे हे अगदी साधे गोड शब्द त्यांच्यातील निरागसपणा आणि निरहंकारी वृत्ती किती सुंदररीत्या दाखवून देतात. पण थांबा, यात एक अतिशय अनपेक्षित वळण आहे बरं का. जेव्हा त्या घरातील स्त्री त्यांना आदराने जेवण वाढत असे, तेव्हा स्वामी ते अन्न स्वतः न खाता तिथेच दारात उभ्या असलेल्या एखाद्या गाईला किंवा मुक्या प्राण्याला भरवत असत. म्हणजे स्वतः जेवण मागायचं आणि ते लगेच दुसऱ्याला अर्पण करायचं, हे त्यांच्या निस्वार्थी प्रेमाचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. हे वर्णन वाचताना डोळ्यांसमोर एखादं चित्र उभं राहतं. स्वामी बाहेर उघड्यावर जेवायला बसले आहेत आणि त्यांच्याच ताटातून गायी आणि रस्त्यावरील भटके कुत्रे अत्यंत प्रेमाने आणि कुठल्याही संकोचाविना जेवत आहेत आणि स्वामी स्वतः आपल्या हाताने त्यांना घास भरवत आहेत. हे दृश्य त्यांच्या अथांग भूतदयेची मोठी साक्ष देतं. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला 7 फुटांचं साऱ्या ब्रह्मांडाला सामावून घेणारं भव्य रूप आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना स्वहस्ते भरवणारं अत्यंत मऊ कोमल हृदय. हा विरोधाभास समजून घेतल्यावर त्यांच्या सर्व सजीवांबद्दलच्या असीम करुणेची आपली समज आणखी सखोल होत नाही का? या ऐतिहासिक नोंदी नक्कीच आपल्याला एक नवी आणि विशाल दृष्टी देतात. या विचारासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.